आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। लखनौमध्ये कोणाची तरी 200 एकर जमीन आयकर विभागाकडून जप्त, 800 कोटींच्या प्रकल्पाबाबतची माहिती योग्य वेळी समोर आणणार, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना इशारा। अयोध्येत राम मंदिराच्या नावाखाली झालेल्या जमीन घोटाळ्यात भाजप नेत्यांचा समावेश, स्वतः जमिनी घेऊन मंदिर ट्रस्टला चौपट दरात विकल्या, राऊतांचा भाजप नेत्यांवर आरोप। कटकारस्थान करणं, पक्ष फोडणं हेच फडणवीसांचं कर्तृत्व, फडणवीसांचं राजकारणात भविष्य हे चालणार नाहीये, संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार। शिंदे गट आता शिंदे फडणवीस गट आणि अजित पवार गट आता अजित पवार फडणवीस गट झालाय, राऊतांची टीका। तर हे संजय राऊत नसून संजय पवार आहेत, शिरसाट यांचा पलटवार। महाविकास आघाडी नाही तर महाभकास आघाडी, गळ्यात गळे आणि पायात पाय अशी त्यांची परिस्थिती, मुख्यमंत्री शिंदेंची टीका। ठाकरेंना पदावरून बाजूला करण्यासाठी राऊतांच्या 2 बैठका, राजू वाघमारेंचा राऊतांवर आरोप, तर वाघमारेंनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य, राऊतांच्या बैठकीवर योग्य वेळी बोलेन, शिंदेचा वाघमारेंच्या वक्तव्याला दुजोरा। शरद पवारांनी ठाकरेंना राजीनामा देण्यासाठी भाग पाडलं, ठाकरेंचा राजीनामा हा पवारांच्या कूटनीतीचा भाग होता, संजय शिरसाटांचा आरोप, आम्ही तुमच्या सोबत येतो असा प्रस्ताव पवारांनी शहांना दिला होता, असाही दावा। शिवरायांच्या गादीचा अपमान कोणी केला, 1 मे रोजी जाहीर करणार, संभाजीराजेंवर कसा दबाव टाकण्यात आला हे मी जाहीर करणार, उदय सामंतांची टीका। उद्धव ठाकरेंनी मोदींबद्दल बोलणं म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकण्यासारखं, फडणवीसांचा पलटवार, भाजपला मत म्हणजे विनाशाला मत, ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांचा हल्लाबोल।